ओके. हॅलो. हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग. जिज्ञासा गुरुकुलमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या आज जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या सेशनला सुरुवात करते. ओके. आजचे दिनांक लिहा. आज कितवा दिवस आहे आपल्या या बॅचचा? डे कितवा आहे? दिवस कितवा आहे आज? माईक सुरू करून सांगा बरं सुनीताताई. 8वा. ओके, ठीक आहे. येस. ओके. हा, आपली 3 वाक्य लिहायची आहे. मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. दुसरं वाक्य लिहायचं आहे. चमत्कार, मॅजिक, मिरॅकल्स, जादू त्यांच्याच आयुष्यात घडते जे चमत्कारांवर विश्वास ठेवतात. है ना? आणि पुढचं वाक्य लिहायचं आहे. ओनली युअर ॲक्शन्स कॅन चेंज युअर लाईफ. ओनली माय ॲक्शन्स कॅन चेंज माय लाईफ. है ना? येस. आता आपण आपल्या रेकी लेव्हल 1 या कोर्सच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. आज आपण प्रॅक्टिकल घेणार आहोत. ठीक आहे. रेकीचं सेल्फ हिलिंग काय हे आपण काल सुरुवात केलेली आहे. तर आज 7 चक्रा मेडिटेशनचं पण आपण प्रॅक्टिकल घेणार आहोत. काल जे आपण घेतलं होतं एनर्जी ऍक्टिव्हेशन ते पण घेऊया आणि एनर्जी बॉल तयार करायचे असतात. ते एनर्जी बॉल काय ते पण आपण बघूया आणि हे सगळं तुम्हाला डेली बेसिसवर करायचंय. पण त्यापूर्वी थोडंसं मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की हा गेला 7 दिवसांचा प्रवास तुम्हाला काय वाटला? तुम्हाला जरा तरी काहीतरी फायदा झाला का? पॉझिटिव्हिटी मिळाली का? नक्की काय तुम्हाला जाणवलं? थोडंसं तुमच्याबद्दल शेअर केलं तर खूप बरं होईल. है ना? थोडंसं ॲप्रिसिएशन मिळेल मला. थोडासा उत्साह येईल आजचं सेशन घेण्यासाठी. है ना? की तुम्ही डे 1 ला कसे होतात आणि आज तुम्ही कसे आहात? काहीतरी बदल तुमच्या अवतीभोवती जाणवला का? आणि यस, ऑफकोर्स ज्यांनी होमवर्क केला असेल त्यांनाच जाणवलं असेल. है ना? तर कोण शेअर करेल? ज्या अर्थी तुम्ही आज पण या क्लासमध्ये हजर आहात त्या अर्थी काहीतरी फायदा झालाच असेल ना तुम्हाला? मी येस. सांगू का? हा, येस. सरस्वती ताई बोला. ऍक्च्युली काय मी जॉब करते ओके. आणि जॉब केल्यानंतर मग संध्याकाळी आल्यानंतर माझी खूप घाई असते. तर मी जेवण वगैरे रेडी असतं माझं, पण कधी कधी जेवण रेडी नसतं. मग चपात्या वगैरे राहतात करायच्या रात्रीच्या. काय जॉब ते करतात केलं. तुम्ही? मी अकाउंट्स मध्ये आहे. ओके. कुठून आहात? मी मुंबईवरून आहे. ओके, ठीक आहे. पण हे सगळं सेशन झाल्यानंतर माझा स्वयंपाक होतो आणि त्याच्यानंतर जी रात्रीची भाजी वगैरे होतात ती सगळी होतात आणि ती एकदम शांततेमध्ये, म्हणजे पूर्वी जशी माझी चिडचिड व्हायची ना ती काही होत नाही आणि मी जस्ट करत राहते आणि त्याच्यानंतर माझा हा होमवर्क होतो आणि तो पण कधी कधी काल काल का परवाच्या दिवशी माझा 2:45 वाजता झाला होमवर्क अरे, आणि मग मी झोप. पण ते एकदम रिलॅक्स मध्ये, फक्त मला एवढंच की सकाळी म्हणजे उठायला या होत नाही. सेशनच्या नंतर तुम्ही जेवण बनवतात, हा, मग जेवतात, अर्ध मग जेवण भांडी झालं, घासतात. आता पण माझं अर्ध जेवण झालंय आणि आता माझ्या चपात्या राहिल्यात करायच्या. तर आता मी सेशन झाल्यानंतर जेवण करणार, मग जेवणार, मग भांडी घासणार आणि नंतर मग होमवर्क होणार माझा. रिअली आणि ते अप्रिशिएट. करताना हे करताना म्हणजे मला जी चिडचिड होते ना ती माझी होत नाही, मी शांत असते. व्हेरी गुड. तर मला अनुभव आला. खूपच सुंदर. आणि सरस्वतीताईंचं खरंच कौतुक की मी डे 1 पासून बघते त्यांचा स्वतःहून पूर्ण वेळ व्हिडिओ सुरू असतो. नोटबुक घेऊन त्या बसलेल्या असतात. अतिशय व्यवस्थित एखादा वर्गातला सिन्सिअर स्टुडंट त्या पद्धतीने सरस्वतीताईंनी क्लास केलेला आहे आणि त्यांचाच होमवर्क मला ग्रुपमध्ये पण दिसलाय. त्याच्यामुळे अर्थात त्यांना फायदा झालेला आहे. खूप छान. रिअली अप्रिशिएट अँड थँक यू सो मच फॉर युअर व्हॅल्युएबल शेअरिंग युअर व्हॅल्युएबल टाइम. है ना? येस. नेक्स्ट कोण शेअर करेल? येस, सुनीताताई बोला. मलाही खूप फायदा झालेला आहे. म्हणजे माझी चिडचिड थोडीशी कमी झालेली आहे.
ओके. झोप येत नव्हती मला बऱ्यापैकी, म्हणजे झोप यायचीच नाही. मध्यरात्री वगैरे जाग आली तर बराच वेळ मी जागी असायचे. आता मला झोपही व्यवस्थित लागतीये आणि मी सेकंड बॅच पण मी करणार आहे. व्हेरी गुड. येस. कॉंग्रॅच्युलेशन. चला, म्हणजे झोपेचा प्रश्न सुटतोय. जर कुणाला स्ट्रेस असेल तर तो प्रश्न सुटतोय. ओके. अजून तुम्ही कुठून आहात सांगितलं सुनीताताई? मी राजे शिवाजी नगर, चिंचवड, पुणे. अच्छा. ओके. आणि तुमचं वय काय आहे? माझं आता 59. अच्छा. आणि सरस्वती ताई तुमचं? 53. ओके. छान. येस. चलो, नेक्स्ट कोण शेअर करेल? पटापट बोला, नाहीतर तुम्हालाच पुढे प्रॅक्टिकलला उशीर होईल, है ना? ज्या अर्थी तुम्ही इथे आहात त्या अर्थी तुम्हाला काहीतरी फायदा नक्कीच झालेला आहे, है ना? तर रेकीचे बेनिफिट मी सांगण्यापेक्षा आता तुम्ही मला सांगायचे की तुमचा काय फायदा झाला, कारण प्रत्येकाला बेनिफिट हा वेगवेगळा मिळालेला असणार आहे, है ना? येस. चलो, नेक्स्ट. नाही, कोणी कोणी रोज सेशन केले? बरेच जण असे आहेत की ज्यांनी रोज सेशन केलेले आहेत, इथे आत्ता स्क्रीनवर जे आहेत ते, है ना? बोलू का मॅडम मी? येस, बोला भानुताई. तसं तर म्हणजे मी मागच्या वेळेसच केलेला आहे हा क्लास, पण येस. आता मी परत माझी इच्छा झाली होती म्हणून मी मधून मधून जेव्हा वेळ मिळत होता तेव्हा मी बसत होती. तर मला फायदा कसा झालाय की माझे केस खूप पातळ होते. मग अच्छा. तुम्ही जे म्हटलं होतं की ते चिठ्ठीमध्ये लिहायचं आणि मग ते जाळायचं, मग हम्म. ते सगळं करताना आता मी एक लग्नाला गेले होते आणि तेव्हा मला एक आमच्या ओळखीच्या जे नेहमीच्या भेटणाऱ्या त्या भेटल्या. म्हणे का हो म्हणे तुमच्या केस मध्ये काय केलं तुम्ही की इतकं छान दिसताय ते म्हणे आता. म्हणे छान वाटतात म्हणे, काय औषध वगैरे लावतात का, तेल लावतात का? म्हटलं काहीच नाही करत मी, म्हटलं. पण त्यांना मी काही सांगितलं नाही असं की खूप जण होते त्याच्यामुळे म्हटलं कोणी विश्वास ठेवतो की नाही, म्हणून मी त्यांना काही सांगितलं नाही. पण मला हा एक खूप छान अनुभव आला. वाव. म्हणजे हेअर फॉल होत होता, है ना? तर तो तुम्ही स्टॉप केला. खूप आधीच्या बॅच मध्ये पण एक मुलगी होती, तर तिने पण तिचा हेअरफॉल घालवला होता, स्टॉप केला होता रेकी वापरून, लेवल 1 मध्ये. आता लेवल 1 मध्ये जर एवढे मॅजिक होत असेल तर लेवल 2 मध्ये काय काय होणार, है ना? येस. हो, अजून पण मग हेअर फॉलिंग साठी काय केलं तुम्ही? सांगा. नाही म्हणजे मला माझ्याही होत आहेत म्हणून ऐकायची उत्सुकता आहे मला. येस, येस. काहीच नाही, त्यांनी जे सांगितलं होतं ना आपल्याला की आपल्याला जे नको असेल, आपण ज्यांच्याबद्दल राग करतो ते सगळं आपण कागदावर लिहून जाळतो. तर त्याच्यामध्ये मी लिहिलेलं होतं की माझे हेअरफॉल होतात आहे आणि माझी इच्छा आहे की ते छान व्हावे. मग ओके. ते जाळले, म्हणजे मागची बॅच केलेली होती मी, तर मग मी कंटिन्यू करते, त्याच्यामुळे मग मला हा फायदा झालाय. ओके ओके. बघा, होमवर्क करण्याचा फायदा. कागदावर त्यांनी कंप्लेंट लिहायला सांगितलं होतं मी तुम्हाला. त्यांनी कंप्लेंट काय लिहिली कागदावर? त्यांची काय कंप्लेंट होती की माझा हेअरफॉल होतोय. ही कंप्लेंटच आहे ना. जर फार पूर्वीपासून आपण स्वतःची काळजी घेतली असती तर हेअरफॉल झालाच नसता ना. मग हेअरला काय म्हणायचं? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. का म्हणते होमवर्क करा रोज, है ना? येस. अजून नेक्स्ट कोण शेअर करेल? थँक्यू सो मच भानुताई. आई झाला आई बस. ओके. नेक्स्ट कोण शेअर करेल? कुणी डेली होमवर्क केलेला आहे किंवा जरी होमवर्क केला नसेल पण तरी समजल्या आहेत गोष्टी, है ना? अवेअरनेस आलाय, तर असा कोणाला काय फायदा आहे?
येस. हो मॅडम, मी सांगू? येस, बिलकुल. अं, ज्या नेहमी आपण रोजच्या गोष्टी असतात मॅडम, आपण बऱ्याच गोष्टींना विचार करताना आधी निगेटिव्ह थॉट यायचं. हम्म. आता प्रत्येक गोष्ट करताना काहीतरी त्याच्याविषयी पॉझिटिव्ह एनर्जी वाटते, किंवा त्याच्याविषयी आपण काहीतरी चुकीची गोष्ट असेल तरी पण ती आपण तिच्यातून पॉझिटिव्ह घ्यायचा प्रयत्न करतो. येस, व्हेरी गुड. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. खूप महत्वाचा बदल आहे हा स्वतःमधला, की पूर्वी असं व्हायचं, की पहिले थॉट कुठला येणार? निगेटिव्ह येणार. आणि आता प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्हिटी आपल्याला दिसायला लागली आणि त्यामुळे स्ट्रेस लेव्हल कमी व्हायला लागली, चिडचिड कमी व्हायला लागली, है ना? येस, व्हेरी गुड. थँक यू सो मच. रिअली अप्रिशिएट. येस. अजून? थँक्यू मॅम. येस. ओके, ठीक आहे. तर बघा, रेकी लेवल 1 मध्ये आता ह्याच तुमच्या बॅचमधून सांगितलंय की हेअर फॉलवर कंट्रोल केलेला आहे. प्रत्येक ठिकाणी जो पहिला निगेटिव्ह थॉट यायचा तो बदलून पॉझिटिव्हिटी बघण्याची क्षमता विकसित झालेली आहे स्वतःमध्ये. स्ट्रेस लेवल कमी झाली ते सांगितलंय, चिडचिड कमी झाली ते सांगितलंय. जर कोणाला कसलीही भीती वाटत असेल, अनामिक दडपण असेल, भीती असेल, तर ह्या गोष्टी कमी होतात. वेगवेगळ्या प्रकारची भीती असते किंवा एन्झायटी असते किंवा फोबिया असतो, हा जातो. तुमच्या शारीरिक लेवलला जे पण काही आजार असतात, दुखणी असतात, ती सगळी जातात. काल तुम्हाला मी चार्ट दाखवला होता, की खूप तिथे आजारांची नावं होती. मी त्यापैकी काहीच वाचले होते. अगदी 2 की 3च मुद्दे मी वाचले होते. तर असे सगळे प्रकारचे आजार इथे कव्हर होतात. ते मानसिक असतील, भावनिक असतील, शारीरिक असतील. है ना? तर आपलं आयुष्य कसं आहे, की आपल्या आयुष्यात 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे. एक आहे हेल्थ, एक आहे करिअर, एक आहे रिलेशनशिप. आता सगळ्यात आधी आपण काय करतो, तर करिअरला प्रेफरन्स देतो, प्रायोरिटी देतो. करिअर म्हणजे काय? पैसा. तो बिझनेस असेल किंवा नोकरी असेल. पण मला सांगा, तुम्ही जर करिअरला पहिली प्रायोरिटी दिली, म्हणजे खूप लोक माझ्याकडे येताना काय येतात, तर एकतर त्यांच्या फायनान्सच्या बाबतीत असतं. म्हणजे बिझनेसमधून पैसा मिळावा किंवा पगारवाढ व्हावी किंवा चांगली नोकरी मिळावी किंवा अडकलेले पैसे मिळावे किंवा आमची प्रॉपर्टी आम्हाला मिळावी. म्हणजे सगळं संदर्भ कुठे असतो? फायनान्स, मनी असतो. येस, ऑफकोर्स रेकी लेवल 1 झाली, 2, 3 झाली. तुम्ही रेकीमध्ये पुढे गेला, की तुमचे आर्थिक प्रश्न हे नक्कीच सुटणार आहेत. पण फोकस पहिले आर्थिक प्रश्नांवर करणं हे पूर्ण चुकीचं आहे. जर तुम्ही फक्त आर्थिक बाजूवर फोकस करत असाल, तर तुम्हाला कधीच सॅटिस्फॅक्शन मिळणार नाही, तुमचे प्रॉब्लेम कधीच सॉल्व्ह होणार नाही. मग काय आहे? आपल्या आयुष्यात हेल्थ आहे. आता मला सांगा, तुमची जर मेंटल हेल्थ जागेवर नसेल, मानसिकता जागेवर नसेल, तर तुमची भावनिकता जागेवर राहील का? म्हणजे विचार जर सतत निगेटिव्ह येत असतील, तर काय होईल? भावनिक म्हणजे काय? इमोशनल. मग सतत भीती वाटेल, दडपण येईल. बरोबर आहे? हे होणार आहे. आता जर तुम्ही मानसिक आणि भावनिक जर डिस्टर्ब असाल, तर त्याचा परिपूर्ण परिणाम कशावर होतोय? आपल्या फिजिकल हेल्थवर होतोय. कुठला तरी आजार जडतोय. आता मला सांगा, तुम्हाला जर एखादा आजार जडला, तर काय होईल? तुम्ही नोकरी किंवा बिझनेस व्यवस्थित करू शकाल का? तुम्हाला जर डॉक्टरने सांगितलं 8 दिवस आराम करा किंवा तुम्हाला खूप काहीतरी आजार झाला, तुम्हाला डॉक्टरने सांगितलं की 3 महिने बेड रेस्ट घ्या, तर काय होईल? आपल्या घरची लोक आपल्याला किती सपोर्ट करतील? 8 दिवस, 15 दिवस त्यांना खूप कौतुक वाटेल आपलं सगळं करायला. पण त्याच्यानंतर काय होईल? आपल्याच घरातली लोक काय करतात आपल्याला? नको बाबा, त्याच्या जीवाची त्रास होण्यापेक्षा उठाई लेस आहे. हे फॅक्ट आहे. मग पहिलं महत्वाचं काम काय आहे? प्रायोरिटी कशाला दिली पाहिजे? तर आपली मेंटल हेल्थ, इमोशनल हेल्थ, फिजिकल हेल्थ. जर ह्या गोष्टी जागेवर राहतील, तरच तुमचे रिलेशनशिप व्यवस्थित राहणार आहेत. बरोबर आहे? नाहीतर एखाद्याबद्दल सतत मनामध्ये निगेटिव्ह विचार करणं, डाऊट घेणं, तो तशीच आहे, ती तशी म्हटली असेल का? हे विचार करून काय होतात? रिलेशनशिप खराब होतंय. आणि जर या 3 हेल्थ, मेंटल, फिजिकल, इमोशनल जागेवर नसतील, तर तुम्ही चांगला बिझनेस, नोकरी करूच शकत नाही. ठीक आहे? मग रेकी काय करते? आपल्याला इमोशनली, मेंटली, फिजिकली हील करते. आपली इम्युनिटी पॉवर वाढवते. आपल्याला पॉझिटिव्हली ग्रो करण्यासाठी सपोर्ट करते आणि याचा परिणाम आपोआप
बाय डिफॉल्ट तुमचे रिलेशनशिप हील होतात, कुठल्याही एरियामधले. तर आपल्याला कुठल्या रिलेशनशिपवर किंवा कुठल्या फायनान्सवर काम करायची गरज पडत नाही, ज्यावेळेला आपण स्वतःवर काम करतो. ठीक आहे. आता मी तुम्हाला डे 1 ला सांगितलं होतं, की रेकी लेव्हल 1 10 दिवसाचा कोर्स आपण डिक्लेअर करतो. पण मध्ये सुट्ट्या येतात, काही होतं किंवा काही सेशन असे असतात, की तुमच्याकडून खूप बोलणं किंवा शेअरिंग होतं. त्यावेळेला मला 8 दिवस, 9 दिवस, 10 दिवस लागतात. जर तुमच्याकडून काही शेअरिंग नसेल, काही विचारणं नसेल, तर मग ॲव्हरेज 7 ते 8 दिवसात आपला कोर्स संपतो. आता रेकीला कनेक्ट होण्याच्या आधी काही तयारी तुमची करून घ्यायची होती. ती मी तुमची करून घेतली. रेकी दीक्षा झाली. मग आपण काल काही प्रॅक्टिकल घेतलं. आजही आपण प्रॅक्टिकल घेणार आहोत आणि सोमवारपासून आपली रेकी लेव्हल 2 ची बॅच सुरू होणार आहे. ठीक आहे. रेकी लेव्हल 2 ला जे लोक पुढे येतील, ऍक्शन घेतील, तुम्हाला काय सांगितलंय? ओनली युअर ऍक्शन्स कॅन चेंज युअर लाईफ, बाकी कोणी नाही. जशी तुम्ही ऍक्शन घेतली रेकी लेव्हल 1 साठी तुम्ही आलात, तसं जर रेकी लेव्हल 2 साठी जर आलात, तर पूर्ण लाईफ तुमचं काय होणार आहे? मॅजिक मॅजिक मॅजिक. आता विचार करा की रेकी लेव्हल 1 मध्येच भानुताईने त्यांचा हेअरफॉल स्टॉप केलाय. जर तुम्ही ॲलोपॅथीची औषधं घेतली असती, होमिओपॅथीची घेतली असती, आयुर्वेदाची घेतली असती, तर काय झालं असतं? डॉक्टरची अपॉइंटमेंट घ्या, तिथपर्यंत जा, गाडीत पेट्रोल घाला किंवा बसने जा, ओला करा, कॅब करा, त्याला पैसे द्या, तो वेळ द्या, ते औषधं खा वेळच्या वेळी, ती सगळी पथ्य पाळा वेळच्या वेळी, है ना? पण हे मॅजिक करून त्यांनी हे केलं आणि त्यांचा एकटीचा नाही, अजून 3-4 जणींचा हा एक्सपिरियन्स आहे हेअरफॉल स्टॉप करण्यासाठीचा. ठीक आहे. त्याच्यानंतर रेकी लेव्हल 2 ला अनेक जणींनी काय केलेलं आहे? इलेक्ट्रॉनिक जे गॅजेट्स आहे ते रिपेअर केलंय. याचे लिखित स्वरूपात व्हॉट्सअपला आलेले फीडबॅक मी ग्रुपला शेअर केलेले आहेत. पण तुम्ही आता नवीन आहात, आता मला इथे खूप मागे जाऊन शोधावे लागतील. पण येस, ऑफकोर्स मी गृहीत धरते तुमचा माझ्यावर विश्वास असेल, है ना? तर काय त्यांनी शेअर केलेलं होतं किंवा जे जुने मेंबर असतील ग्रुपमध्ये त्यांना माहिती असेल हे. तर एकीने फ्रीज रिपेअर केलेला आहे, गॅस गिझर रिपेअर केला आहे, वॉशिंग मशीन रिपेअर केली आहे आणि ते काय असतं? पाणी पिण्याचं फिल्टर, वॉटर प्युरिफायर, आरो, ते रिपेअर केलेलं आहे. लॅपटॉप रिपेअर केलेला आहे, वेट मशीन रिपेअर केलेलं आहे, पेस्ट कंट्रोल केलेलं आहे आणि कालच नवीन जी बॅच सुरू झालेली आहे रेकी लेव्हल 2 ची, संपला म्हणजे त्यांचं पण आता सिलेबस. तर काल त्या बॅचमध्ये पेस्ट कंट्रोल शिकवलं. पेस्ट कंट्रोल मी स्वतः पण वापरलेलं आहे. ज्या वेळेला घरामध्ये कुठल्याही प्रकारचे कीटक, कॉक्रोच, पाली, मुंग्या, झुरळ हे सगळं होतं, तर जस्ट रेकी पेस्ट कंट्रोल करून ते सगळं घालवलेलं आहे. याचे लाईव्ह सेशनमध्ये पण फीडबॅक शेअर केलाय. हा माझा स्वतःचा पण एक्सपिरियन्स आहे. इतके मॅजिक तुम्ही करू शकतात. आणि रेकी काय आहे, तर तुम्ही फक्त स्वतःसाठी नाही वापरत, तर तुम्ही तुमच्या संपूर्ण घरासाठी वापरतात आणि तुम्ही हिलिंग दुसऱ्यांना पण देऊ शकतात. मग तुम्ही जरी गृहिणी असाल, तुमचा काहीच इन्कम सोर्स नसेल किंवा तुम्ही वर्किंग प्रोफेशनल जरी असाल, तरी तुम्ही इतरांना हिलिंग देऊन, एनर्जी एक्सचेंज घेऊन तुमचा एक नवीन इन्कम सोर्स पण यातनं सुरू होतो. खूप आधीच्या बॅचची गोष्ट आहे. कुणाच्या ध्यानीमनी नव्हतं, सगळ्या गृहिणी होत्या. दुपारच्या वेळची ती बॅच होती. तर त्यांनी स्वतःसाठी म्हणून पुढच्या लेव्हल्स केल्या आणि आता त्या प्रोफेशनल रेकी मास्टर आहेत. भरपूर चांगले चार्जेस घेऊन, अपॉइंटमेंट घेऊन रेकी हिलिंग करून देतात. छान केसेस सॉल्व्ह होत आहेत. अशा केसेस सॉल्व्ह केलेल्या आहेत आपल्या जुन्या स्टुडंटने, की ज्या इझिली सॉल्व्ह होत नव्हत्या. मेडिकली चॅलेंजेस खूप होते, सगळे रिपोर्ट नॉर्मल येत होते. सायकिक अटॅक, ब्लॅक मॅजिक हे सुद्धा त्यांनी काढलेलं आहे. ठीक आहे. तर पुढच्या लेवलमध्ये तुम्ही इतके मॅजिक करतात, म्हणजे तुम्ही मॅजिशियन होऊन जातात, जादूगर होऊन जातात. आणि तुम्ही महिन्याचा तुमचा खर्च काढा. दवाखान्याचा असेल, कुठलंही दुखलं खुपलं पेन किलर घेणं असेल किंवा तुमचा 6 महिन्याचा खर्च काढा पूर्ण घराचा. तुमचं जर कुठलं मशीन खराब होत असेल, म्हणजे इव्हन आहे ना, गाडीत पेट्रोल नसताना 2-4 किलोमीटर पेट्रोल पंपापर्यंत गाडी नेलेली मॅजिक करून रेकी हिलिंग देऊन, की पेट्रोल पंपापर्यंत तरी गाडी पोहोचू दे, आणि गाडी पोहोचलेली आहे. तर तुम्ही ना असं सगळे खर्च काढा, की कुठे कुठे आपलं नुकसान होतंय, कुठे कुठे जास्तीचा पैसा खर्च होतोय किंवा कुठे कुठे डोनेशन देऊन ऍडमिशन घ्यावी लागते आहे. तर असा भरपूर पैसा रेकीमध्ये तुमचा वाचतो.
मनी सेव्ह होतो. म्हणजे काय होतंय, पैसा वाढतो पण आहे ना, है ना? तर भरपूर मॅजिक होतात. तर आपण जे सोमवारी सुरू करणार आहोत, तर ते रेकी लेव्हल 2-3 अशा 2 लेव्हल मी तुमच्या एकत्र घेणार आहे. आणि रेकी लेव्हल 2-3 एवढंच नाही, तर प्रोफेशनल, क्रिस्टल हीलर आणि कन्सल्टंट हा एक कोर्स तुम्हाला मी पूर्णपणे फ्री बोनस म्हणून देते आहे. आता हा कोर्स देण्याचा उद्देश काय आहे, की आजकाल लोकांना ना शिकायचं नाहीये, स्वतःवर काम नाही करायचंय. रेकीचे लेव्हल 1चे फ्री क्लासेस खूप जण घेतात. तेवढे केले तरी फायदा होतो. तुम्हाला माहिती तुमची चिडचिड कमी झाली, तुमचा हेअरफॉल थांबला, तुमचा स्ट्रेस कमी झाला. पण लोकांना हे नकोच आहे. असे खूप लोक आपल्या आजूबाजूला आहेत. आज पण बघा किती कमी संख्या आहे. डे 1ला किती संख्या होती. है ना? तर स्वतःवर काम नकोय, फक्त हातात क्रिस्टल आम्हाला घालायला द्या, झालं. तर तुम्ही एकदा का पुढच्या लेव्हलला आलात, तुम्ही रेकी हिलर झालात, की आपोआप 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 तुमच्याकडे अशी लोक येणार आहेत, की ज्यांना त्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे आणि ते तुम्हाला म्हणणार आहे, अगं बाई मला काहीतरी सांग गं, मला काहीतरी उपाय दे गं. मग क्रिस्टलला स्वतःची एनर्जी असते. क्रिस्टल हातात घातले, क्रिस्टल घरात ठेवले, की प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. पण ते असेच नाही. त्याचा एक कोर्स आहे. ते वापरायचे कसे, कुठला क्रिस्टल कशासाठी, किती दिवस वापरायचा, कशा पद्धतीने वापरायचा, त्याला चार्ज कसा करायचा, त्याला हील कसा करायचा, त्याला इन्स्टॉल कसा करायचा आणि कुणाला कुठल्या प्रॉब्लेमवर कुठला क्रिस्टल द्यायचा. तर पूर्णपणे क्रिस्टल हीलर आणि कन्सल्टंट हा कोर्स तुम्हाला फ्री दिला जाणार आहे. तर आपोआप तुमच्याकडे क्लायंट फॉर शुअर येणार आहेत. तुम्ही जरी गृहिणी असाल, तुम्ही जरी कुणाला नाही सांगितलं, की मी रेकी शिकले, मी रेकी हीलर आहे, तरी सुद्धा डिव्हाइन कडून, युनिव्हर्स कडून तुमच्या आजूबाजूची अशी लोक तुमच्याकडे येतील, की ज्यांना हिलिंगची गरज आहे. मग तुम्ही त्यांना हे सजेस्ट करू शकता. मग त्यातनंही तुमचं इन्कम सुरू होईल. त्याच्यानंतर पेंडुलम डाउजिंग हा एक परिपूर्ण कोर्स जो आहे, की डाउजिंग कसं करायचं, का करायचं, कुठे करायचं, तर हा पण एक कोर्स तुम्हाला दिले जाणार आहे. आणि याच्यासोबत अजून 4-5 छोटे मोठे जे कोर्सेस आहेत, तर ते तुम्हाला दिले जाणार आहेत. तर सोमवारी याच वेळेला रात्री 9 वाजेपासून आपली रेकी लेव्हल 2-3 अशा 2 गोष्टी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी ॲज अ बोनस असणार आहेत. याचा एनर्जी एक्सचेंज असणार आहे फक्त आणि फक्त ₹6,000. ठीक आहे. स्पेशल ऑफर आहे या बॅचसाठी. जर तुम्ही उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन कन्फर्म करत असाल तर ₹6,000. तिथून पुढे जर करत असाल तर ₹7,800. आता ही जी इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू आहे, ही जी फी आहे, याला आपण इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू म्हणतो. कारण हे पैसे तुम्ही इथे इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्ही तुमचं बीपी, शुगर, थायरॉइड सगळं थांबवू शकता. शुगरचा खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे. गेली 10 की 25 वर्ष काहीतरी लाईव्ह सेशनमध्ये त्यांनी सांगितलंय, लिहून पण पाठवलंय. तर कधीच शुगर त्यांची कंट्रोल होत नव्हती आणि रेकी लेव्हल 1 मिस्टरांनी केली. वाईफने 2 पण केली आहे, 3 पण केली आहे. तर मॅजिकली त्यांना एक सवय आहे, की दरवर्षी दिवाळी झालं की खास म्हणजे छान खायचं प्यायचं आणि परत शुगरचा रिपोर्ट काढायचा. तर त्यांनी रिपोर्ट काढला आणि इतक्या वर्षात त्यांची शुगर कधीच नॉर्मल आलेली नव्हती. ती शुगर त्यांची नॉर्मल आली. कारण त्यांनी रोज अन्न आणि पाणी चार्ज केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर मला स्वतःला थायरॉइड होता. तर तो थायरॉइड पूर्णपणे गेलेला आहे. जनरली लेडीजला प्रेग्नन्सीमध्ये थायरॉइड सुरू होतो. तर पहिल्या वेळेला मी स्वतःची खूप काळजी घेतली. त्यामुळे आफ्टर डिलिव्हरी तो लगेच चेक केला. तो नव्हता. मी गोळ्या घेतल्या होत्या. सेकंड टाइम मी टॅबलेट अजिबात घेतल्या नाही. आणि मग तो वाढत गेला, वाढत गेला, वाढत गेला. तरी सुद्धा मी टॅबलेट घेतल्या नाही. बस नाही आवडत असं फार स्वतःला पॅम्पर करायला, काळजी घ्यायला आहे ना. खूप असं वेळ आहे नवीन गोष्टी शिकण्याचं, अभ्यास करण्याचं. तर मी त्याच्यातच बिझी असते. असं फार स्वतःकडे लक्ष देत नाही. तर फार कंटाळा केला मी. सेकंड टाइम थायरॉइड खूप वाढला. तर मग मला असं वाटलं चला आता रेकी हिलिंग सुरू करावं. मग रेकी त्यावेळेला आयुष्यात आलं. तिथं सांगितलं गेलं असं असं सगळं होतं. मी रेकी हिलिंग घेतलं. नंतर रिपोर्ट काढला. थायरॉइड पूर्ण गायब. असे खूप एक्झाम्पल आहे. ट्रॅफिक थांबवलेली आहे. कालच रेकी लेव्हल 2 मध्ये त्यांनी सांगितलं, त्यांची दीक्षा झाली, त्यांचे टॉपिक्स झाले. वंदे भारत ही जी ट्रेन आहे तर ती कधीच 1 मिनिट पण लेट नाही होत.
किंवा त्या स्टॉपवरती एका मिनिटापेक्षा जास्त थांबत नाही. तर मॅजिकली असं झालं की 20 ते 25 मिनिट त्या उशिरा पोहोचल्या तरी त्यांना ती वंदे भारत ट्रेन जी आहे ती त्यांची मिळाली. तुम्ही पाऊस थांबवू शकतात. म्हणजे हे सगळे एक्सपिरियन्स ज्या आधीच्या बॅचमध्ये त्यांनी शेअर केले आणि ऑफकोर्स माझे स्वतःचे पण आहेत, की एकीने सांगितलं उन्हाळा होता, खूप कडक ऊन होतं, लग्नाला जायचं होतं, बाळ लहान होतं. तर रेकी दिली की आजच्या दिवस ऊन जरा कमी असू दे, भर उन्हाळ्यात. त्या दिवशी ते जाऊन येईपर्यंत संध्याकाळपर्यंत खूप आल्हाददायक वातावरण होतं. ट्रॅफिक थांबवलेलं आहे जेव्हा पाहिजे तेव्हा आणि जेव्हा असं वाटलं आता घरी जायला थोडासा उशीर होऊ दे, मला नाही पोहोचायचंय घरी आत्ता, थोडा ट्रॅफिक मला लागू दे, तेव्हा ट्रॅफिक लागलेलं आहे. असा रस्ता आहे की माहिती आपला नेहमीचा की तिथे खड्डे खूप असतात, पण 2-3 महिन्यांनी गेलं आणि मॅजिकली की त्यांना रस्त्यात एकही सिग्नल लागला नाही आणि एकही खड्डा लागला नाही. म्हणजे इतके काहीच्या काही मॅजिक केलेले आहेत. ऍक्च्युअल तुम्ही मॅजिशियन होऊन जातात पुढच्या लेव्हलला. आणि काय होतं की तुमचा कुठलाही बिझनेस असू दे, क्लायंट आपोआप तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. तुम्हाला चुकीची कामं करायची गरज पडत नाही. जसं आपल्या ग्रुपमध्ये माझं लक्ष नसलं की काय करतात लोक, पटकन ग्रुपमध्ये एक लिंक टाकतात, स्वतःचा बिझनेस प्रमोट करायला जातात. आणि मी ह्या ग्रुपमध्ये मेंबर्स कुठून येत आहेत, तर माझ्या प्रामाणिकपणावर, माझं मी जे कष्ट करते, मी जे काम करते, तर माझ्या विश्वासावर ह्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सगळे मेंबर आहेत. पण काही डॅश डॅश लोक काय करतात, माझं लक्ष नसलं, मी तुम्ही होमवर्क शेअर करावं म्हणून तिथे टाकलं की लगेच आपल्या ग्रुपच्या तिथे लिंक टाकतात. आता प्रिया झर्बल म्हणून माझा ब्रँड आहे 2016-17 पासून. तर एक लेडी आहे पुण्यातली, तिने काय केलं की आपले सगळे कॉन्टॅक्ट तिच्या ग्रुपमध्ये स्वतः ऍड केले. इव्हन माझ्या आईचा आणि सासऱ्यांचा नंबर सुद्धा ऍड केला. पण माहिती मी ग्रुप ऍडमिन आहे, माझा नंबर नाही ऍड केला. आणि जे खूप क्लोज जुने स्टुडंट झालेले आहेत पुढच्या लेवल आणि आपल्या प्लॅटफॉर्मवर खूप कोर्सेस आहे, तर असे पण त्यांनी सगळे कोर्सेस केले, त्याच्यामुळे खूप क्लोज रिलेशन झालेले आहे. आणि माझ्या शाळेतल्या खूप मैत्रिणी, अनेक वर्ष झाले कॉन्टॅक्ट नव्हता, पण बऱ्याच मैत्रिणींनी रेकी लेवल 2-3 एंजलचा कोर्स, क्रिस्टलचा कोर्स खूप केलेला आहे. तर अशा लोकांनी मला सगळ्यांनी सांगितलं की अशा अशा ग्रुपमध्ये आम्हाला ऍड केलेलं आहे. सासऱ्यांनी पण सांगितलं, आईने पण सांगितलं. आणि ती लेडी जिने मला स्वतः आधी आपला जो ब्रँड आहे माझा प्रिया झर्बल, तर त्याचा रिसेलिंगसाठी प्रोडक्ट विचारले होते, पण तिने काही आपल्याकडून ते घेतले नाही समहाऊ, किंवा मी पण तिला योग्य वेळी जसा रिप्लाय डिटेल्स दिले पाहिजे ते दिले नाही, किंवा एक रिझन की तिला दुसरीकडून अजून चीप रेटमध्ये मिळाले रिसेलिंगसाठी. तर झालं असं की ती लेडी रोज ग्रुपमध्ये तिचा बिझनेस पोस्ट करते, असा ग्रुप तिचा की ज्यात तिने आपल्या इथले मेंबर्स उचलून तिकडे ऍड केलेत स्वतः. मग आता काय झालं माहितीये, ती रोज ग्रुपमध्ये पोस्ट करते तिचा बिझनेस, तिचे प्रॉडक्ट, कुणीच ऑर्डर टाकायला तयार नाही. एक दिवशी त्या बाईने संतापून त्या ग्रुपमध्ये असा मेसेज केला की इथे लोक फक्त नंबर चोरायला आलेले आहेत, कुणाला माझे प्रॉडक्ट घ्यायचे नाहीये, तर प्लीज मी तुम्हाला रिमूव्ह करण्यापेक्षा तुम्ही स्वतः या ग्रुपमधून लेफ्ट व्हा. आणि भरपूर काही बॅड वर्ड्स ती बोलली आहे की मग तुम्ही माझे फीडबॅक सोडतात किंवा असं करतात असं करतात असं. तर तो पण मेसेज कॉपी पेस्ट करून स्क्रीनशॉट काढून बऱ्याच जणांनी मला पाठवला. आता त्या लेडीवर हा रागराग संताप करण्याची वेळ का आली, का लोकांनी तिच्याकडे प्रॉडक्ट घेतले नाही? मला तर किती दिवस हे माहितीच नव्हतं. पण कुणाच्या तरी प्रामाणिक कामावर, कुणाच्या तरी विश्वासावर तिने ते कॉन्टॅक्ट सोडले, है ना? तर असा बिझनेस तुमचा कधीच होणार नाहीये, कधीच होणार नाही. तर तुम्हाला जर तुमचा बिझनेस वाढवायचा असेल, तुमच्या नोकरीतली तुमची लेवल वाढवायची असेल, तुमचं पगार वाढवायचा असेल, तर तुम्हाला आहे ना स्वतःच्या ऑरावर काम करावं लागेल, स्वतःच्या चक्रांवर काम करावं लागेल. आता इतकं तिने कॉन्टॅक्ट आपले घेतले, अनोळखी पण घेतले, नवीन येणारे मेंबर्स आणि जुने पण घेतले, पण शेवटी ऑर्डर आपल्याचकडे चालू आहेत, है ना? तर तुमचा फायनान्स एरियाबद्दल जर कन्सर्न असेल, तर तो बाय डिफॉल्ट, बाय प्रॉडक्ट म्हणून सॉल्व्ह होणारच आहे. तर रेकी मध्ये तुम्ही एकदा आल्यानंतर खूप मॅजिक होतात आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला ना पीस ऑफ माइंड मिळतं. म्हणजे लाईफमध्ये जे समथिंग मिसिंग एक पॉइंट असतो ना, की माझ्याकडे सगळं आहे, गाडी आहे, बंगला आहे, फ्लॅट आहे,
सगळे रिलेशन आहे, भौतिक सुखाच्या सगळ्या वस्तू आहे है ना, बँक बॅलन्सेस सगळे, पण मनाला शांतता नाही. काय माहिती, हुरहुर लागली, काहीतरी दडपण आहे, कधी काय होईल असं वाटतंय. तर हे जे असतं ना, आणि आपल्याला काय हवी असते, शांतता हवी असते, तर ती शांतता तुम्हाला रेकीमध्येच मिळते. ठीक आहे. तर आपण 2 आणि 3 अशा 2 लेव्हल घेणार आहोत. सेकंड लेव्हलची जी दीक्षा आहे ती काय करते, तर 50% तुमचे या जन्मीचे, मागच्या जन्मीचे बॅड कर्मा कळत नकळत शब्दातून कृतीतून झालेले काढून टाकते. त्याच्यामुळे तुम्हाला स्पीड मिळतो, तुमच्याकडे वेगवेगळ्या संधी चालून येतात. ठीक आहे. आणि पुढच्या लेवलला काय होतं, मास्टर सिम्बॉल तुम्हाला मिळतो. मास्टरची जी दीक्षा असते, तर तिथे तुम्ही जगाच्या पाठीवर कुणालाही हील करू शकता. सेकंड लेवलमध्ये पण करू शकतात. पण मी सेकंड लेवलमध्ये तुम्हाला हे सजेस्ट करते की आधी स्वतःला हील करा. जर तुमच्याकडे काही असेल तर तुम्ही द्याल ना समोरच्याला. तर सेकंड लेवलमध्ये काय करा, स्वतःला आधी हील करा. नो डाऊट सेकंड लेवलमध्ये पण इतरांना हील करता येतं. पण मग काय होतं की आपल्याकडेच नाहीये, आपण आपलेच प्रॉब्लेम सॉल्व्ह केले नाही आणि दुसऱ्याचे सॉल्व्ह करायला जातोय. त्यावेळेला मग आपल्याला थोडंसं डिस्टर्ब आपली एनर्जी होते. ठीक आहे. तर तिसऱ्या लेवलमध्ये तुम्हाला मास्टर सिम्बॉल मिळतो. तुम्ही मास्टर होतात म्हणजे रेकीच्या 100% ऊर्जांना तुम्ही कनेक्ट होतात. ठीक आहे. त्यामुळे तुमच्या लाईफमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये ईज येते आणि लाईफ असं खूप फास्ट होऊन जातं. जर तुमची कामं कुठे अडकलेली असतील तर त्यातनं तुम्ही पटापट बाहेर पडतात. ओके. आता तुम्ही जर कुठलीही हिलिंग मॉडॅलिटी शिकत असाल तर तिथे सपोर्टिव्ह किंवा प्रोटेक्शनसाठी क्रिस्टल्स वापरले जातात. क्रिस्टलला स्वतःची 100% एनर्जी आहे. ओके. तर मग क्रिस्टलची 100% एनर्जी आणि रेकी मास्टर लेवलच्या दीक्षेची 100% एनर्जी, 200% एनर्जीने तुम्ही काम करतात. रिझल्ट ऑफकोर्स तुम्हाला मिळतात. ओके. तर असं सगळं असणार आहे. खूप वेगवेगळे टॉपिक तिथे आहेत आणि रेकी तुम्हाला प्रत्येक श्वासाबरोबर वापरायची आहे. मी तुम्हाला डे 1 ला सांगितलं की रेकी काय आहे, एक आर्ट आहे, एक कला आहे. तर ती कला तुम्ही जोपासली पाहिजे. आयुष्य सुंदर करण्याची ही कला आहे. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यातले प्रॉब्लेम वेगळे आहेत. मग तुमचा प्रॉब्लेम काय आहे, त्याच्यानुसार तुम्ही तिथे रेकी वापरायची आहे. तर इतकं क्रिएटिव्हिटी आहे ना, म्हणजे सेकंड लेव्हलला त्यांनी सांगितलं, एका ताईंनी पोहे केले होते. खूप खारट झाले होते. मीठ टाकलं होतं आणि नंतर काय माहिती असं वाटलं, अरे यार मी मीठ नाही टाकलंय. पुन्हा त्यांनी टाकलं. दुसऱ्यांदा मीठ टाकलं गेलं आणि मग लक्षात आलं, अरे डबल झालंय. सेकंड लेव्हलमध्ये बॅलन्सिंग शिकवलं जातं. त्यांनी बॅलन्सिंग तिथे वापरलं आणि त्यांना माहिती होतं ना की मी डबल मीठ टाकलंय. त्यांना ते खारट लागले, पण घरातल्या इतर सगळ्या मेंबर्सला पोहे खूप आवडले. तर मी पण ही टेक्निक बऱ्याच वेळेला वापरली आहे. भाजीची चव बॅलन्स करणं, तिखट जर डबल झालं असेल. आणि खूप आधीची गोष्ट आहे, मला भाकरी करायला जमत नव्हतं. म्हणजे भाकरी जमते पण जसं ते टेक्स्चर पाहिजे किंवा काही गोष्टी लाटता पण खूप छान येत होती, तव्यावर टाकता येत होती, पण शेकताना टेक्स्चर जे होतं ते ठीक नव्हतं. तर मला कधी खूप दिवस असं जाणवलंच नाही की मी तिथे पण रेकी वापरावी. आणि एक दिवस अचानक भाकरी करता करता असं जाणवलं, अरे रेकी वापरून बघू. त्या दिवसापासनं भाकरी अशी टम्म फुगते. गोल गरगरीत टम्म फुगलेली इतकी आणि चवीला एवढी छान, है ना. तर कुठे वापरायची रेकी हे तुम्ही मला विचारण्यापेक्षा तुम्ही मला सांगा की मी इथे पण वापरली रेकी, तिथे वापरली, तिथे वापरली, जसं भानुताईंनी सांगितलं. आणि सुनीताताईंना किंवा इतरांना असं वाटलं, अरे हेअर फॉल स्टॉप करण्यासाठी रेकी, है ना. तर प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम वेगळे आहेत, चॅलेंजेस वेगळे आहेत, इश्यू वेगवेगळे आहेत. तर प्रत्येक श्वासाबरोबर रेकी वापरायची, है ना. तर असं काहीच नाहीये की मी इथे रेकी वापरू शकते का किंवा मी कशी वापरायची, नाही. आज शिकवणार आहे रेकीला कॉल कसं करायचं किंवा एनर्जी बॉल काय, तर तुम्हाला अजून क्लॅरिटी येईल. 7 चक्राचं मेडिटेशन जे आपण आता घेणार आहोत, तर त्याचा इतका ट्रिमेंडस पॉझिटिव्ह रिझल्ट आहे. 7 चक्रा व्हायब्रेशन थेरपीचं मेडिटेशन आज आपण घेणार आहोत. तर ते जर तुम्ही न चुकता 7 दिवस केलं, इतका पीस ऑफ माइंड मिळतो आणि इतके अपॉर्च्युनिटीजचे डोअर्स तुमच्यासाठी ओपन होतात. आणि आलेली संधी तिचा स्वीकार करण्याचं शहाणपण पण येतं.
बऱ्याचदा इतर लोकांना काय होतं, संधी येतात, संधी येतात, संधी येतात, पण ते स्वीकारण्याचं शहाणपणच नसतं. नशिबालाच दोष देतात फक्त. त्यांना असं वाटतं, अरे खरंच तो असा मोठ्या ढेरीवाला, मोठ्या कानांवाला, असा सोंडेवाला गणपती बाप्पा येईल. तो नसतो येत. किंवा कुठलाही देव साक्षात येत नाही. ते कुणाच्या तरी रूपात येत असतात आपल्याकडे. मग ते ओळखण्याचं शहाणपण पण पाहिजे ना. तर रेकीमुळे काय होतं, तुमची आध्यात्मिक प्रगती पण होते. ठीक आहे. तर जी लोक पुढे येतील, ऍक्शन घेतील, ओके, पुढे रजिस्ट्रेशन करतील, तर त्यांची रेकी लेवल 1 ची प्रॅक्टिस मी स्वतः आधी करून घेणार आहे. रेकी लेवल 1 ची प्रॅक्टिस असा जो आपला क्लास सुरू आहे, असंच पुढे काही दिवस रेग्युलर बेसिसवर आपण करून घेऊ. काही दिवस म्हणजे 1-5 दिवस. ठीक आहे. मग रेकी लेवल 1 ची प्रॅक्टिस तुम्ही लाईव्हमध्ये माझ्यासोबत केल्याच्या नंतर मग रेकी लेवल 2 चा सिलेबस, 3 चा सिलेबस, क्रिस्टलचा सिलेबस आणि अजून 1-2 कोर्सेस जे मी बोनस देणार आहे, ते असं सगळं होईल. तर साधारण हा पुढचा प्रवास तुमचा 1 महिन्याचा तुम्ही काउंट करू शकतात. साधारण एक एक आठवडा एका लेव्हलला किंवा एका कोर्सला घेतला, तर 4 आठवड्यात 4-5 कोर्स, 5 आठवडे, या पद्धतीने महिना तुम्ही काउंट करू शकता. आणि जर इमर्जन्सी काही असलं, झाली सुटी, तरी माझी कमिटमेंट आहे की मला जे द्यायचंय ते मी पूर्ण देणार, प्रामाणिकपणे देणार. आता तुम्हाला माहितीच नाहीये की मला काय काय द्यायचंय, माझ्याकडे काय काय आहे. पण माझं नेचर असं आहे की जास्तीत जास्त मला द्यायचं असतं तुम्हाला, की तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे, तुम्हाला पीस ऑफ माइंड मिळाला पाहिजे. तर प्रामाणिक माझा तो प्रयत्न असतो. तर माझी कामाची पद्धत एक आहे की जोपर्यंत मला सॅटिस्फॅक्शन नाहीये, तोपर्यंत मी देत राहते. तर तुम्हाला स्वतःला ओपन ठेवायचंय ते सगळं रिसीव्ह करण्यासाठी. सगळ्यात महत्वाचं, लॉजिक सगळं सोडून द्यायचंय. तुम्ही जर लॉजिकली विचार केला तर तुम्ही स्टक होणार, मग ती एनर्जी काम नाही करणार. जिथे लॉजिक आहे तिथे मॅजिक नाही होणार. ओके. तर या पद्धतीने असणार आहे. खूप वेगवेगळे बरेच पॉइंट्स, मुद्दे आहेत. तुम्ही तुमची वास्तू चार्ज करू शकता. चार्ज म्हणजे काय, तर आधी निगेटिव्हिटी काढणं, तिथे पॉझिटिव्हिटी देणं, चार्ज करणं. वास्तूमध्ये तुमचं घर येईल, तुमचा रिकामा प्लॉट असेल तर तो येईल, तुमचं गोडाऊन असेल, ऑफिस असेल, है ना, बिझनेसची जागा असेल, दुकानाची जागा असेल, काहीही, त्या वास्तू तुमच्या आयुष्यातला कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे किंवा कुठलीही इच्छा पूर्ण करणे हे येणार आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला पितृदोष वगैरे असेल तर तो तुम्ही काढू शकता. तुम्हाला ब्लॅक मॅजिक असेल तो तुम्ही काढू शकता. तुम्हाला जर कुठली तरी शांती करायला सांगितली असेल आणि शांती करून पण तुमच्यापैकी कोणी केलंय का, की शांती करून पण रिझल्ट नाहीये, किंवा ते नाशिकला जाऊन जे करतात, नारायण नागबळी, काल सर्पदोष शांती, अजून बऱ्याच वेगवेगळ्या शांती असतात, तर ते करून सुद्धा काही रिझल्ट नाही, पुन्हा काही दिवसांनी आहे ते आहेच. बरोबर आहे. पितृदोष खूप जणांना असतो. त्यानंतर तुम्ही तुमचं फ्युचर तुम्ही स्वतः सेट करू शकता. जसं आपण एक घेतलं होतं पास्ट लाईफ मेडिटेशन, की तुमच्या नशिबाची पाटी तुम्हाला मिळाली आहे, मग आता तुम्ही त्यावर लिहा, है ना. त्यानंतर पूर्वजन्माचे जर काही दोष असतील तुम्हाला, तर ते तुम्ही हील करू शकता. व्यक्तींचा ऑरा स्कॅन करणं, स्वतःचा ऑरा स्कॅन करणं, त्याच्यानंतर ऑरातली निगेटिव्हिटी काढणं, ऑरा हील करणं. त्याच्यानंतर कुठल्याही निगेटिव्ह वस्तूंना चार्ज करणं. सॉरी, निगेटिव्ह नाही, नॉन लिव्हिंग. ओके. कुठल्याही नॉन लिव्हिंग वस्तू ज्या आहेत त्यांना चार्ज करणं. त्याच्यानंतर कुठलेही लिव्हिंग म्हणजे इवन झाडं, पशु, पक्षी, कीटक, प्राणी, ह्युमन बीइंग अर्थात, है ना. तर ह्या सगळ्यांना तुम्ही हिलिंग देऊ शकतात किंवा आपल्या पद्धतीने त्यांच्याकडून काम करून घेऊ शकतात. ठीक आहे. तर हे आणि बाकी छोटे मोठे प्रॅक्टिकल लाईफमध्ये काय काय वापरायचं असे भरपूर टॉपिक कव्हर केले जातात. तुम्ही जर ह्या रेकीच्या लेवल्स केल्या, आयुष्य इतकं सुंदर होऊन जातं की दुसरं तुम्हाला काही करायची गरज नसते. ओके. म्हणजे तुमचा मेडिकलचा खर्च खूप कमी होऊन जातो किंवा बंद होऊन जातो आणि असं चुटकी सरशी कामं होतात. सोनलताई म्हणून एक आहेत, त्यांनी स्वतःहून एक फीडबॅक पण दिलेला आहे खूप छान.
स्वतःहून त्यांनी व्हिडिओ फीडबॅक पाठवलाय. खूप डिटेलमध्ये त्यांनी दिलाय. YouTubeला आहे तो फीडबॅक. तर त्यांचं असं म्हणणं आहे, त्या गृहिणी आहेत आणि त्या सकाळी त्यांना जमतं. 3:45ला का काय 4ला उठून त्या सेल्फ हिलिंग घेतात. त्यांना ती वेळ सोयीची आहे आणि त्यांना जमतं पण तेवढं सकाळी उठायला आणि करायला. तर त्या इमॅजिन करतात, की माझ्या हातात आज एवढी गड्डी आहे नोटांची. ती त्यांना मिळतेच मिळते. आता त्या गृहिणी आहे. नो डाऊट असं काही तुम्हाला वरून अगदी रेखी शक्ती येऊन हातावर ठेवणार नाहीये, है ना? तर मग ते आहे त्यांचं तसं स्टेटस पण आहे, है ना? शेती आहे किंवा थोडंसं पॉलिटिकल बॅकग्राऊंड पण आहे, है ना? तसं पण आहे. पण त्यांचे स्वतःचे जरी ते नसले, तरी हसबंड रोज आणून त्यांच्याकडे तेवढे देतात. त्यांच्या अकाउंटला ते जमा करतात. तर पूर्वी नव्हतं असं होत कधी. जरी घराणं श्रीमंत आहे किंवा ते काय म्हणतात पॉलिटिकल घराणं आहे, तरी असं पूर्वी होत नव्हतं. पण आता त्यांच्या शेतीच्या व्यवहारातलं असेल किंवा त्यांच्या पॉलिटिक्समधून असेल, तर ते मग त्यांच्याकडे इतकं मॅजिकली येतात. एक आहेत, तर त्यांनी खूप क्लायंटचे ब्लॅक मॅजिक, सायकिक अटॅक काढले आणि त्यांचा स्वतःचा गर्भाशयाचे काही प्रॉब्लेम होते, फायब्रॉइडच्या गाठींचा प्रॉब्लेम होता, जो अनेक वर्षांपासून सॉल्व्ह झालेला नव्हता. काहीतरी 40-42 त्यांचं वय. तर खूप वर्ष झाले त्या सफर करत होत्या. त्यांचा तो पूर्ण प्रॉब्लेम म्हणजे क्लिअरच करून टाकलं त्यांनी रेकी हिलिंग घेऊन. ठीक आहे. मास्टर हिलर झाल्यानंतर. आणि त्यांनाच शुगरचा पण प्रॉब्लेम होता त्याच टाइमला. तर त्यांनी तो पण त्यांचा प्रॉब्लेम हील केला, शुगरचा पण. ओके. तर असं सगळं हे आहे. ठीक आहे. तर आत्ता कोणाला काही प्रश्न, शंका आहेत? मागची जी बॅच आहे ना, तिथे बरेच डॉक्टर लोक पण आहेत आपल्याकडे. आता मला असं वाटतं स्क्रीनवर एक शैलाताई आहे ना, त्यांच्या 3 मुली आहेत. तिन्ही मुलींची ऍडमिशन मागच्या बॅचला आहे, म्हणजे 4.5ची जी बॅच सुरू आहे त्यांची. तर त्यांची एक मुलगी मला वाटतं सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे, एक डेंटिस्ट आहे आणि एक बायोमेडिकल आहे. आणि जी डेंटिस्ट मुलगी, तर त्यांची एक डेंटिस्ट मैत्रीण आहे, ती अजून मागच्या बॅचला होत्या. त्यांनी त्यांना रेफर केलंय. आणि अशा मागची जी बॅच आहे आता 4.5ची सुरू, तर सगळ्या माउथ पब्लिसिटीवर आलेल्या आहेत. म्हणजे ऑलरेडी ज्यांनी आपल्याकडे रेकीच्या सगळ्या लेव्हल केलेल्या आहे, त्यांनीच त्यांना सांगितलंय आणि त्या ऍडमिशन मागच्या बॅचला झालेल्या आहेत. तर छान वाटले मला ही गोष्ट, की माउथ पब्लिसिटीवर चालू आहे, आपला रेफरन्स देऊन आहे. तर सांगायचं तात्पर्य एक, की रिझल्ट खूप छान आहेत. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात शांतता, सुख, आनंद, समाधान, ऐश्वर्य संपन्न असं आयुष्य हवं असेल, तर तुम्ही नक्कीच ऍक्शन घेतली पाहिजे. येस, ओके. थँक यू सो मच. बोला सरस्वती. मला विचारायचं होतं ही रेकी 2 आणि 3 म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचं मास्टर पण आलं की मास्टर वेगळं असतं? पहिली ही जी लेवल आपण केली ही प्रॅक्टिशनर आहे. रेकी हा. लेवल 2 जी आहे ती पण प्रॅक्टिशनर आहे, म्हणजे सेल्फ हिलिंग प्रॅक्टिशनर म्हणजे. आणि रेकी लेवल 2 मध्ये तुम्ही इतरांना सुद्धा हिलिंग देऊ शकता. ठीक आहे. ओके. पण मी तुम्हाला सजेस्ट करते सगळ्यांना प्रत्येक लेवलला, की आधी स्वतःचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, मग बरोबर. इतरांना हिलिंग द्या. अलाउड आहे रेकी लेवल 2 मध्ये, पण लगेच देऊ नका. आधी स्वतःचे प्रॉब्लेम हिल करा. ठीक आहे. हो. आणि रेकी लेवल 3 जी आहे ती मास्टर लेवल आहे. ओके. ठीक आहे. मास्टर आपण जी शिकणार आहे आता ती 2 आणि एकत्र शिकवणार आहे हा, का? 2 पण घेणार आहे तुमची, 3 पण घेणार आहे. 2 आणि 3 मिळून 6,000 एनर्जी एक्सचेंज आहे. उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत केलं तर. त्याच्यानंतर ओके. 7,800. आणि मग रेकी लेवल 2 आणि 3च्या सोबत, 3 म्हणजे मास्टर लेवल, त्याच्यासोबत मग क्रिस्टल हिलिंग, डाउजिंग आणि अजून 2-1 कोर्सेस तुम्हाला ते मिळतील. ठीक आहे. येस. आणि त्याच्यानंतर चौथी जी असते तिला म्हणतात करुणा रेकी. मग तुम्ही ती स्वतःसाठी पण करू शकतात. म्हणजे त्याच्यानंतर आपलं आयुष्य खूपच बदलतं. आपण करुणामय होऊन जातो आणि अनुभूती असते. शब्दात सांगता नाही येत, की काय-काय मॅजिक घडतात. ते मॅजिक घडत जातात. ते अनुभूती घेत राहायची, पुढे जात राहायचं. एक आध्यात्मिक प्रवास सुरू होतो.
सगळीकडून प्रचंड ब्लेसिंग्स मिळतात. सगळ्या वाटा, अपॉर्च्युनिटीज असं आपल्यासाठी डोअर ओपन होतात. प्रचंड पीस ऑफ माइंड असतो. ती असते रेकी लेव्हल 4 करुणा रेकी. रेकी लेव्हल 5 जी आहे तिला ग्रँड मास्टर लेव्हल असं म्हणतात. म्हणजे जर तुम्हाला प्रोफेशनली रेकीचे क्लासेस घ्यायचे असतील तर मग ती रेकी लेव्हल 5 आहे जी आहे ग्रँड मास्टर लेव्हल. म्हणजे तुम्ही ओके. इतरांना दीक्षा देऊ शकता. ठीक आहे? येस. ओके. चालेल, ठीक आहे. जायचं पुढे? येस. एक मिनिट. मॅम मी बोलू? येस. काल जे सगळं आपण केलो, काल जे जे शिकवलं ते क्रमशः पूर्ण लक्षात बसलं नाही. मग काल आता पहिलाच रोज दिवस होता करायचं. ना? आता घेणार आहोत ना? काल पहिलाच दिवस होता ना? आणि आता हा घेत आहोत ना आपण पुन्हा. आणि मी काल पण हा 2-3 वेळा सांगितलं की मी जे ते घेते ना प्रॅक्टिस, त्याचा हो शब्द न शब्द लिहिलेला आहे. नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. तर अजून नाही तुम्ही ॲप मिळालं ना? डाउनलोड करा. ॲप डाउनलोड हा करा. तुम्हाला नोट्स मिळतील आणि जर तुम्ही पुढच्या बॅचला येत असाल, तर तुमची ही सगळी प्रॅक्टिस मी करून घेणार आहे. ठीक आहे? चालेल येस. चालेल. ओके. तर आता आपल्याला प्रॅक्टिकल सुरू करायचंय. सेल्फ हिलिंग घ्यायचंय. तर चला, डोळे बंद करायचे आहेत आणि आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचे आहेत. पुढचे काही सेकंद आपल्याला जाणीवपूर्वक काही दीर्घ श्वास घ्यायचे आहेत आणि सोडायचे आहेत. श्वास घेताना अतिशय हळुवारपणे नाभीपर्यंत खोलवर. श्वास सोडताना पूर्ण श्वास सोडायचा आहे नाकाने, अतिशय हळुवारपणे. संपूर्ण प्रोसेस अतिशय सहजतेने घ्यायची आहे. ताठ बसायचं आहे. दोन्ही श्वासांमधलं अंतर बघायचं आहे. प्रत्येक बाहेर सोडल्या जाणाऱ्या श्वासाबरोबर आपल्याला कल्पना करायची आहे की आपल्या मनात, शरीरात, 7 चक्रात, 5 तत्वात, 9 ग्रहात, आपल्या ऑरामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल तर ती आपण बाहेर सोडत आहोत. आणि प्रत्येक घेतल्या जाणाऱ्या श्वासाबरोबर मनात ही भावना असली पाहिजे की या दिव्य ब्रह्मांडातून सर्वोच्च सकारात्मक ऊर्जा मी ग्रहण करत आहे. माझ्या आत्म्यामध्ये, मनामध्ये, 7 चक्रांमध्ये, 5 तत्वांमध्ये, 9 ग्रहांमध्ये, माझ्या ऑरामध्ये संपूर्ण शांतता. विचार येतील, विचार जातील. विचारांचं काम आहे येणं, विचारांचं काम आहे निघून जाणं. जेवढ्या झपाट्याने वेगवेगळे विचार येतात, तेवढ्या झपाट्याने ते निघून सुद्धा जातात. आपल्याला फक्त द्रष्टा होऊन बघायचं आहे. कुठल्या विचारासोबत आपल्याला वाहवत जायचं नाही. संपूर्ण शांतता. प्रत्येक श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि आता आपल्याला दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्तीला आवाहन करायचं आहे. हात नमस्काराच्या स्थितीत घेऊन या दोन्ही हात. हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती, तू ये आणि माझी मदत कर.
मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता आणि समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. दोन्ही हातांचं घर्षण करायचंय आणि आपले दोन्ही हात आपल्या मांडीवर, तळवे आकाशाकडे, आणि कल्पना करायची आहे या दिव्य ब्रह्मांडातून, अनंत स्रोतातून रेकी शक्तीची ऊर्जा, हा पांढरा शुभ्र फेसाळ दुधाळ धबधबा, हा पांढरा शुभ्र प्रकाश या युनिव्हर्स मधून येतो आहे आणि आपल्या सहस्रार चक्रावर कोसळतो आहे. आपल्या सहस्रार चक्रावर आपल्याला व्हायब्रेशनचा फील घ्यायचा आहे. ऊर्जेचा अनुभव घ्या आणि आपल्याला आता या दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्तीला आपल्या प्रत्येक पुढच्या चक्रामध्ये प्रवाहित होण्यासाठी अनुमती द्यायची आहे. संपूर्ण प्रोसेस सहजतेने घ्यायची आहे. बघा आपलं आज्ञाचक्र, आपल्या आज्ञाचक्रामध्ये ऊर्जेचा अनुभव घ्या. दिव्य प्रकाश बघा. विशुद्ध चक्र, हृदय चक्र, हृदय चक्रात दिव्य प्रकाश बघा. ऊर्जेचे अनुभव घ्या. मणिपूर चक्र, स्वादिष्टान चक्र, मूलाधार चक्र, आता आपल्या संपूर्ण शरीरात डोक्यावरच्या केसापासून तळपायापर्यंत आपल्याला रेकी शक्तीचा अनुभव घ्यायचा आहे. बघायचं आहे आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवामध्ये, प्रत्येक पेशीमध्ये, प्रत्येक नसेमध्ये, प्रत्येक हाडामध्ये ही रेकी शक्तीची ऊर्जा प्रवाहित होते आहे. आपल्या तळ हातांवर लक्ष केंद्रित करायचं आहे. आपल्या शरीराच्या बाहेर आपल्या ऑरामध्ये एक शुभ्र प्रकाश, दिव्य प्रकाश बघायचा आहे. आता आपला डावा हात समोर घेऊन या काल सांगितल्याप्रमाणे, आणि वरून उजवा हात
गोलाकार फिरवायचा आहे आणि म्हणायचं आहे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. मनात सतत म्हणत राहा. Charge, heal and protect my palm chakra. Charge, heal and protect my palm chakra. Charge, heal and protect my palm chakra. हँड चेंज. उजवा हात खाली घ्या, वरून डावा हात घ्या, क्लॉकवाईज फिरवा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. एक हात मांडीवर घ्या आणि दुसरा हात आपल्या डोक्याच्या वर, सहस्रार चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्र. चार्ज, हील, प्रोटेक्ट माय 7 चक्र. क्लॉकवाईज फिरवायचं आहे हळुवारपणे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्र.
आता दोन्ही हात समोर घेऊन यायचे आहेत. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा. Charge, heal and protect my body and aura. एक हात मांडीवर घ्या आणि दुसरा हात आपल्या नाभी चक्राच्या समोर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. आपला हात नाभी चक्राच्या समोर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. आता आपल्याला ऑरा क्लीन करायचा आहे. ऍक्टिव्हेशन झालंय. ऑरा क्लीन कसा करणार आपण? दोन्ही हात इथे घेणार. आणि हे हात हळूवार खाली घेऊन यायचे. काय म्हणायचंय? दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्तीच्या कृपेने जर माझ्या मन, शरीर, आत्मा, 7 चक्र, असे हात घ्या खालच्या दिशेला सरस्वती ताई. असे कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या मन, शरीर, आत्मा, 7 चक्र, 5 तत्व, 9 ग्रह यांमध्ये असेल तर ती माझ्या हातांमध्ये सामावलेली आहे आणि कायमस्वरूपी दिव्य ब्रह्मांडात जाऊन शुद्ध होत आहे. शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. ठीक आहे. सेकंड टाइम करायचंय. कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या मन, शरीर, आत्मा, 7 चक्र, 5 तत्व, 9 ग्रह, ऑरा यांमध्ये असेल तर ती माझ्या हातांमध्ये सामावलेली आहे आणि कायमस्वरूपी दिव्य ब्रह्मांडात जाऊन शुद्ध होत आहे. शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या मन, शरीर, आत्मा, 7 चक्र, 5 तत्व, 9 ग्रह, ऑरा यांमध्ये असेल तर ती माझ्या हातांमध्ये सामावलेली आहे आणि कायमस्वरूपी दिव्य ब्रह्मांडात जाऊन शुद्ध होत आहे. शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. या पद्धतीने. ठीक आहे. आता आपल्याला पाणी चार्ज करून घ्यायचंय.
ओके. पाणी चार्ज करायचं आहे. दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्तीच्या कृपेने रेकीला कॉल केलंय, ॲक्टिव्हेशन केलेलं आहे. ठीक आहे. आता पाण्याला एकदा म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. आता आपण जनरल स्टेटमेंट इथे घेणार आहोत अफर्मेशन म्हणून. ते झाल्याच्या नंतर तुम्ही तुमचे पर्सनलाइज घेऊ शकतात. म्हणजे तुम्हाला जे हील करायचंय, तुमचं हेल्थ असेल, तुमचं रिलेशनशिप असेल, तुमचं करिअर असेल, या तिन्ही एरियातलं काहीही तुम्ही हील करू शकता. तसे अफर्मेशन द्यायचे. ठीक आहे. आता जनरल स्टेटमेंट मी काय घेते इथे, की हे पाणी मी पिल्यामुळे मला माझ्या आयुष्यात प्रत्येक क्षण संपूर्ण सुख, संपूर्ण समाधान, संपूर्ण शांतता, संपूर्ण आनंद, ऐश्वर्य संपन्न, वैभव संपन्न दीर्घायुष्य प्राप्त होत आहे. हे पाणी मी पिल्यामुळे मला माझ्या आयुष्यात प्रत्येक क्षण संपूर्ण सुख, संपूर्ण समाधान, संपूर्ण शांतता, संपूर्ण आनंद, संपूर्ण आरोग्य, ऐश्वर्य संपन्न, वैभव संपन्न दीर्घायुष्य प्राप्त होत आहे. हे पाणी मी पिल्यामुळे मला माझ्या आयुष्यात प्रत्येक क्षण संपूर्ण सुख, संपूर्ण समाधान, संपूर्ण शांतता, संपूर्ण आनंद, संपूर्ण आरोग्य, ऐश्वर्य संपन्न, वैभव संपन्न दीर्घायुष्य प्राप्त होत आहे. मी सुरू केलेल्या माझ्या प्रत्येक कामात मला सहजतेने भरघोस यश मिळत आहे. मी सुरू केलेल्या माझ्या प्रत्येक कामात मला सहजतेने भरघोस यश मिळत आहे. मी सुरू केलेल्या माझ्या प्रत्येक कामात मला सहजतेने भरघोस यश मिळत आहे. हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती, हे ईश्वर, ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ठीक आहे. थँक्यू. आणि पिऊन घ्यायचंय पाणी. ठीक आहे. अन्न चार्ज करायचंय रोज, 2 वेळेचा स्वयंपाक, पाणी चार्ज करायचंय. ठीक आहे. येस. आता हे झालं ॲक्टिव्हेशन, त्याच्यानंतर ऑरा क्लिनिंग, त्याच्यानंतर वॉटर चार्जिंग. पुढे आपल्याला करायचं आहे एनर्जी बॉल करायचं. ठीक आहे. आपल्याला एनर्जी बॉल करायचं आहे. पहिला आपण करणार आहोत फुटबॉल. आता फुटबॉल म्हणजे काय, कसा असतो फुटबॉल, जोरात त्याला किक मारून दूरवर फेकून देतात है ना. तर आपण बॉल करणार आहोत. हाताचं घर्षण करायचं, हात पुढे मागे, पुढे मागे, जवळ दूर, जवळ दूर, या पद्धतीने हा एक एनर्जी बॉल केला आपण. आता आपल्याला काय म्हणायचंय, आपल्या या थर्ड आय मधून ह्या बॉलच्या मधोमध बघायचंय, म्हणजे दोन्ही हातांच्या मधोमध आपल्याला बघायचंय आणि म्हणायचंय, हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती, या एनर्जी बॉलमध्ये मी माझ्या संपूर्ण घरातील अगदी प्रत्येक व्यक्तीमधील, प्रत्येक वस्तूमधील, प्रत्येक वाहनामधील कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर असेल तर ती घोषित करत आहे. हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती, या एनर्जी बॉलमध्ये मी माझ्या घरातील अगदी प्रत्येक व्यक्तीमधील, प्रत्येक वस्तूमधील, प्रत्येक वाहनामधील कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल तर ती घोषित करत आहे. हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती, या एनर्जी बॉलमध्ये मी माझ्या घरातील अगदी प्रत्येक व्यक्तीमधील, प्रत्येक वस्तूमधील, प्रत्येक वाहनामधील कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल तर ती घोषित करत आहे. आणि हा एनर्जी बॉल कायमस्वरूपी दिव्य ब्रह्मांडाकडे शुद्ध होण्यासाठी पाठवून देत आहे. शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. ठीक आहे. तर अशी आपल्याला निगेटिव्हिटी क्लीन करायची. हा एनर्जी बॉल आहे, हे हिलिंग नाहीये. ठीक आहे. हा पहिला एनर्जी बॉल कशासाठी झाला, तर घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी झाला. ठीक आहे. आता दुसरा एनर्जी बॉल आपल्याला करायचा आहे आपल्या स्वतःला पॉझिटिव्ह ऊर्जांनी परिपूर्ण करण्यासाठी. प्रत्येक अफर्मेशन 3 वेळेला बोलायचं असतं. तुम्हाला डे 1 पासून सांगते आहे, व्हॉट्सअपला मेसेज टाकते आहे की कंप्लेंट जाळा आणि तुम्हाला काय हवंय ते लिहा, तुमची इच्छा लिहा.
काय होतं, अचानक तुमच्या समोर देव येऊन उभा राहिला आणि म्हटला, "बोल बाळा, तुझी काय इच्छा आहे?" काय होईल तुमचं? क्लॅरिटी आहे का? नक्की काय हवंय? नाही. तुम्हाला डे 1 पासून सांगते, की तुम्हाला काय-काय हवंय, काय-काय इच्छा पूर्ण करायच्या त्या सगळ्या एका खाली एक लिहा. जशा आठवतील तशा आणि त्याच्यानंतर आहे ना त्याला नंबर द्या. प्रायोरिटीज द्या. 1ली, 2री, 3री, 4थी. ठीक आहे? पण सगळ्यात पहिले काय करा, सगळ्या इच्छा लिहा किंवा जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत ते प्रॉब्लेम लिहा आणि पहिला कुठला सॉल्व्ह करायचा, दुसरा कुठला सॉल्व्ह करायचा त्याला नंबरिंग करा. ठीक आहे? मग असं होतं, की ज्यावेळेला प्रॉपर अफर्मेशन द्यायची असतात तेव्हा ते आठवतच नाही काय करायचंय. अचानक देव समोर आला आणि आपण ब्लँक आहे. है ना? तर दुसरा एनर्जी बॉल आपल्या स्वतःसाठी करायचा आहे. प्रत्येक अफर्मेशन 3 वेळेला बोलायचं आहे. मी आता इथं बोलणार आहे ते जनरल स्टेटमेंट असणार आहे. ठीक आहे? हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती हा एनर्जी बॉल मी माझ्या स्वतःसाठी तयार करत आहे. या एनर्जी बॉलच्या माध्यमातून मला माझ्या आयुष्यात प्रत्येक क्षण संपूर्ण सुख, संपूर्ण समाधान, संपूर्ण शांतता, संपूर्ण आनंद, संपूर्ण आरोग्य, ऐश्वर्य संपन्न, वैभव संपन्न दीर्घायुष्य प्राप्त होत आहे. कारण कंटिन्यू प्रोसेस हवी ना. आनंद, सुख कंटिन्यू हवंय. आता हे अफर्मेशन आपल्याला रिपीट करायचं आहे मनातल्या मनात किंवा तुम्ही तुमचं पर्सनलाइज अफर्मेशन द्या. तुम्हाला काय हवंय ते बोला. ठीक आहे? तुम्हाला जे हवंय ती तुमची इच्छा इथे बोलायची आहे की ती पूर्ण झालेली आहे. माझं वजन इतके किलो मेंटेन झालेलं आहे. माझा हेअरफॉल स्टॉप झालेला आहे. माझं बीपी कंट्रोल आहे. म्हणजे इच्छा पूर्ण झालेली आहे या पद्धतीने. ठीक आहे? हे ईश्वर, हे रेखी शक्ती, ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आणि हा एनर्जी बॉल असाच उचलायचा आणि आपल्या सहस्रार चक्रावर ठेवायचा. दोन्ही हात आपल्या सहस्रार चक्रावर किंवा तुम्हाला जिथे कुठे बॉडी पेन असेल, तुम्हाला जिथे कुठे हिलिंग घेण्याची गरज असेल, तिथे तुम्ही ठेवू शकता. जिथे तुमचं कुठे दुखत असेल, है ना? तिथे तुम्ही ते हात ठेवू शकता. किती वेळ हात ठेवायचे? तर तुम्हाला जाणवेल ऊर्जेचा प्रवाह सुरू होऊन संपेपर्यंत. डे बाय डे जशी तुमची साधना वाढेल तसं तुम्हाला ते जाणवेल. ठीक आहे? येस. आता पहिले आपला ऑरा क्लीन केलेला होता. मग घराची निगेटिव्हिटी काढली. आता आपण स्वतःला पॉझिटिव्हिटी दिली. आता घराला पॉझिटिव्हिटी द्यायची. ठीक आहे? एनर्जी बॉल करायचा आहे. हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती हा एनर्जी बॉल मी माझ्या संपूर्ण घरासाठी तयार करत आहे. या एनर्जी बॉलच्या माध्यमातून माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक वस्तूला, प्रत्येक वाहनाला त्यांच्या त्यांच्या आयुष्यात संपूर्ण सुख, संपूर्ण समाधान, संपूर्ण शांतता, संपूर्ण आनंद, ऐश्वर्य संपन्न, वैभव संपन्न दीर्घायुष्य प्राप्त होत आहे. सेकंड टाइम. हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती हा एनर्जी बॉल मी माझ्या संपूर्ण घरासाठी तयार करत आहे. या एनर्जी बॉलच्या माध्यमातून माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक वस्तूला, प्रत्येक वाहनाला त्यांच्या त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षण संपूर्ण सुख, संपूर्ण समाधान, संपूर्ण शांतता, संपूर्ण आनंद, संपूर्ण आरोग्य, ऐश्वर्य संपन्न, वैभव संपन्न दीर्घायुष्य प्राप्त होत आहे. आता हे जनरल स्टेटमेंट आहे. तुम्हाला जर कोणाला अफर्मेशन द्यायचे असतील पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीला, तर त्या पद्धतीने ते अफर्मेशन इथे तुम्ही द्यायचे. ठीक आहे?
आणि शेवटी हे ईश्वर, हे रेकी शक्ती, ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो, रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आणि हा एनर्जी बॉल आपल्याला आपल्या घरामध्ये स्प्रेड करायचा आहे. आपण बसल्या जागेवरून काय करायचंय, हा एनर्जी बॉल आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीकडे जाताना बघायचा आहे. अशा पद्धतीने ऊर्जा, किंवा फक्त असे हात ठेवले तरी चालते, आणि बघायचंय की प्रत्येक वस्तूला, वाहनाला आणि व्यक्तीला ही ऊर्जा आपण पाठवत आहोत या पद्धतीने. ठीक आहे. आता जो शेवटचा पुढचा एनर्जी बॉल आहे तो खूप जास्त महत्वाचा आहे. पुढचा एनर्जी बॉल खूप महत्वाचा आहे. या एनर्जी बॉलची तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढे तुमचे व्हायब्रेशन्स वाढणार आहेत, तेवढे तुमचे प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह होणार आहेत. हा एनर्जी बॉल असणार आहे ग्रॅटिट्यूडचा, आणि तो संपूर्ण ब्रह्मांडासाठी. तुम्हाला थँक्यू का म्हणायचं ते मी सांगितलं होतं. काय सांगितलं होतं की आपल्या खिशात पैसे असून उपयोग नाहीये. वस्तू मार्केटमध्ये कुठून येते, कुणाला तरी ती आयडिया येते, कुणीतरी त्याच्यावर सॉफ्ट वर्क करतंय, कोणीतरी हार्ड वर्क करतंय, आणि किती मोठी ती सिस्टीम आहे. असं सगळं होऊन आणि मग आपल्या जवळच्या दुकानात ती वस्तू येते आणि आपण विकत घेतो. तर हे भरपूर एक्सप्लेन केलं होतं, आठवतंय की थँक्यू का म्हणायचंय, है ना, आणि कुणाला म्हणायचंय, है ना. तर मग आपल्याला काय करायचं आता, की संपूर्ण ब्रह्मांडासाठी, युनिव्हर्ससाठी आपल्याला ग्रॅटिट्यूड द्यायचंय, ब्रह्मांडातील प्रत्येक कणाकणाला. ठीक आहे. तर एनर्जी बॉल करायचा आहे. जेवढं थँक्यूचे व्हायब्रेशन तुमचे वाढतील, थँक्यू वाढेल तेवढं तुमचं व्हायब्रेशन वाढणार आहे. ठीक आहे. हे दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती, हा एनर्जी बॉल मी संपूर्ण ब्रह्मांडासाठी तयार करत आहे. या एनर्जी बॉलच्या माध्यमातून या ब्रह्मांडातील प्रत्येक कणाकणाला मी ग्रॅटिट्यूड देत आहे. या ब्रह्मांडातील प्रत्येक सजीवाला, निर्जीवाला मी ग्रॅटिट्यूड देत आहे. या एनर्जी बॉलच्या माध्यमातून मी प्रार्थना करते आहे की या ब्रह्मांडातील प्रत्येक लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगला त्यांच्या आयुष्यात प्रत्येक क्षण संपूर्ण सुख, संपूर्ण समाधान, संपूर्ण शांतता, संपूर्ण आनंद, संपूर्ण आरोग्य, ऐश्वर्य संपन्न, वैभव संपन्न दीर्घायुष्य प्राप्त होत आहे. हे जनरल स्टेटमेंट जे आहे, अफर्मेशन, हे रिपीट करायचंय. किंवा जर तुम्हाला युनिव्हर्समध्ये कुणाला तरी ग्रॅटिट्यूड द्यायचं असेल तर ते तुम्ही द्यायचं आहे. ठीक आहे. हे ईश्वर, हे रेकी शक्ती, ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो, रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आणि हा एनर्जी बॉल आपल्याला लांबपर्यंत सोडून द्यायचा आहे, संपूर्ण युनिव्हर्समध्ये सोडून द्यायचा, अगदी दूरवर. ठीक आहे. हात असं तुम्ही लांबवर करू शकता, किंवा फक्त असे हात पण ठेवू शकता. ठीक आहे. ओके. कळलं इथपर्यंत सगळ्यांना? आत्ता जेवढं सगळं घेतलं, सगळ्यात आधी श्वासांवर लक्ष केंद्रित केलं, मग युनिव्हर्समधून ऊर्जा येताना बघितली, प्रत्येक चक्रामध्ये येताना बघितली, ऑरामध्ये, हातांमध्ये. मग ऍक्टिव्हेशन केलं, पहिला हात, दुसरा हात, 7 चक्रा, बॉडी अँड ऑरा, नाभी चक्रा, त्यानंतर ऑरा क्लीन केला, पाणी चार्ज केलं, आणि एनर्जी बॉल केलं. ठीक आहे. आता आपण थांबू आणि उद्या आपण 7 चक्रा मेडिटेशन, व्हायब्रेशन थेरपीचं घेऊ. ठीक आहे. तर आताची सगळी प्रॅक्टिस आणि उद्या जे व्हायब्रेशन थेरपीचं 7 चक्रा मेडिटेशन होईल, हे सगळं तुम्हाला डेली बेसिसवर करायचं आहे. जे पुढच्या लेवलला येतील त्यांचं मी इथे क्लासमध्ये करून घेईल. ठीक आहे. तर तुम्हाला काय केलं पाहिजे, तुमचं जे डेली रुटीन आहे त्या रुटीनमधून तुम्ही 1 तास सकाळी लवकर उठू शकता, किंवा 1 तास रात्री उशिरा झोपू शकता.
किंवा दिवसभरात कधीही तुम्हाला जी योग्य वेळ असेल, कोणी डिस्टर्ब करणार नसेल, त्यावेळेला तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आता पहिला अर्धा पाऊण तास आपला सेकंड लेव्हल बद्दल किंवा काय काय मॅजिक होतात ते सांगण्यात गेलं. नाहीतर जनरली पाऊण तास, 1 तास, अर्धा तास एवढ्या वेळात ही प्रॅक्टिस होते. ठीक आहे. आता डिपेंड करतं की आत्ता मी कसं घेते, माझ्या पद्धतीने घेते. है ना. आता तुमच्यापैकी कुणाला पटपट व्हिज्युअलाइज होईल, मग त्यांचं पटकन होऊन जाईल. कुणाकुणाला व्हिज्युअलायझेशनला वेळ लागेल, मग त्यांना थोडा वेळ लागेल. है ना. तर तुम्ही काय करू शकता की हा व्हिडिओ प्ले करून तसं पण तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला स्टेप्स लक्षात आला तर तुम्ही स्वतः करू शकता. स्वतः करणं जास्त उत्तम. म्हणजे व्हिडिओ तर तुम्ही लावूच शकता, पण तुम्ही जर तुमच्यानुसार गेलात, तुमच्या फ्लोनुसार, हे तुम्ही आता माझ्या फ्लोनुसार जाताय, ही आध्यात्मिक प्रॅक्टिस आहे. आता समजा तुम्हाला एखाद्या चक्रावर एनर्जी खूप जाणवते आणि मी पुढच्या चक्रावर चालली गेली, तर त्याला काही अर्थ नाही ना. तर तुम्ही तुमच्या फ्लोनुसार जा. आणि आत्ता जेवढं आपण घेतलंय ना, जे प्रॅक्टिकल मी म्हणाले, जे सेल्फ हिलिंग आहे, तर हे सगळं असंच्या असं लिहून तुम्हाला नोट्स ॲपमध्ये मिळतील. म्हणजे ऑलरेडी त्या आहेत, तर तुम्हाला ॲक्सेस उद्या दिला जाईल ॲपमध्ये. मग तुम्हाला त्या नोट्स प्रिंट करता येतील डाउनलोड करून. तर त्या प्रिंट करा आणि तसं समोर ठेवून पण तुम्ही करू शकता. ठीक आहे. आता रेकी लेव्हल 1 मी तुमचं इतके दिवस झाले घेते आहे. मी तुमच्याकडून ₹1 पण फी मागितलेली नाहीये, आज पण मागत नाहीये. ठीक आहे. पण फक्त ॲज अ एनर्जी एक्सचेंज तुम्ही एक छानसा फीडबॅक नक्की शेअर करा. गुगलला आपलं पेज आहे जिज्ञासा गुरुकुलम, तिथे विथ 5 स्टार रेटिंग्स तुमचा हा जो प्रवास झाला याचा अनुभव नक्की शेअर करा. तुमचा अनुभव वाचून एखाद्या अडचणीत असणाऱ्या व्यक्तीने जर हे सेशन जॉईन केलं आणि त्याचे प्रॉब्लेम जर सॉल्व्ह झाले, त्याचा जीव जर वाचला, तर मग त्याचे ब्लेसिंग्स खूप तुम्हाला मिळतील आणि तुमचे ऑब्स्टॅकल्स क्लिअर होतील. तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटीज येतील. ठीक आहे. तर एनर्जी एक्सचेंज म्हणून तुमचा फीडबॅक रिअली ॲप्रिशिएटेड, नक्की शेअर करा. ठीक आहे. तर मी ग्रुपमध्ये लिंक शेअर करते, त्या लिंकवर जाऊन तुमचा अनुभव तिथे नोंदवा. ओके. थँक्यू सो मच. थांबूया मग. थँक्यू. आपण हे हा, काय हे जे करतो, स्वतीताई? हे लेफ्ट हँडला आपण असं असं करतो, त्याला काय म्हणतात? चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. तळ हाताचं चक्र म्हणजे पाम चक्र. मला ह्याचा फीडबॅक द्यायचा आहे ना म्हणून. येस. कारण मला असं करताना ना अचानक इथे ना असं असं चटके सारखं जाणवलं आणि मी पटकन हात असा केला त्यावेळेला एनर्जी करताना. चांगली तुम्हाला. हा, त्यामुळे मी पटकन मी हात मध्येच काढला, तो झटकला हात. मला एक फीडबॅक द्यायचा. हरकत नाही, एनर्जी आहे तर ती जाणवणारच आहे. है ना. येस. ओके. थँक्यू सो मच. तर थँक्यू सो मच मला ही संधी दिल्याबद्दल. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ लव्ह, ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स. थँक्यू सो मच. बाय बाय.